विषय आहे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे कार्य आणि आपले मित्र युवा फार्मर प्रोड्युसर कंपनी सिन्नर नाशिक याचे संस्थापक व कार्यकारी संचालक श्री सुनील पोटे यांचे मार्गदर्शन हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर पहिला प्रश्न तर हे की एक आपल्या जो फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत आणि एक नॉर्मल एनजीओज जे की विविध ह्याच्या त्यांच्यामध्ये फरक असा काय असतो आणि तुम्हाला एक फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापित करण्याची आयडिया किंवा कल्पना कुठून आली? खरं तर फार्मर प्रोड्युसर कंपनी हा कायदा 2002 साली भारतामध्ये आला. त्याच्या अगोदर आपण सहकार माहिती आहे की सहकाराच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या. सहकार चळवळ जोरात होती, पण सहकारामध्ये काही होणाऱ्या ज्या अपप्रवृत्ती असतील किंवा सहकार चळवळ काळाच्या ओघामध्ये बरेचसे प्रश्न त्यातून निर्माण झाले आणि त्या प्रश्नांना घेऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला पुन्हा त्याची स्वतःची ओळख निर्माण करून द्यावी, त्याची कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर वाढावी, याच्यासाठी 2002 साली प्रोफेसर वाय.के. अलग यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली आणि त्या कमिटीतून फार्मर प्रोड्युसर कंपनी चा जो अभ्यास झाला त्यातून फार्मर प्रोड्युसर कंपनीचा कंपनी कायद्यामध्ये तसा कायद्यामध्ये बदल झाला आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी अस्तित्वात आली. फार्मर प्रोड्युसर कंपनी मी अगदी थोडक्यात हेच सांगेल की सहकारातल्या चांगल्या गोष्टी आणि कंपनी कायद्यातल्या चांगल्या गोष्टी या दोघांचा हायब्रिड मॉडेल म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, ज्याच्यामध्ये जो प्रायमरी प्रोड्युसर असेल, मग कुठलाही प्रायमरी, मग तो शेती करणारा असेल, शेळीपालक असेल, दुग्ध उत्पादक असेल, चांभार असेल, कुंभार असेल, म्हणजे चपला बनवणारा असेल किंवा मडकं घडवणारा असेल, असा कुठलाही प्रायमरी प्रोड्युसर हा ही कंपनी स्थापित करू शकतो. कमीत कमी 10 लोक या कंपनी स्थापन करण्यासाठी लागतात आणि जास्तीत जास्त किती लोक या कंपनीचे सभासद होऊ शकतात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये 1 पर्सन 1 वोट हे जे सहकाराचं तत्व आहे, म्हणजे एक व्यक्ती एक मत, हे इथे आहे. म्हणजे तुम्ही किती मोठी कंपनीमध्ये किती भांडवल एखाद्या व्यक्तीने आणलं तरी त्याच्या मताचा अधिकार हा एकच राहतो आणि त्यामुळे ही प्रोड्युसर कंपनी खऱ्या अर्थाने उत्पादकांना बाजारामध्ये स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी मदत करते. नक्कीच सर, खूप सोप्या भाषेमध्ये आणि खूप सुटसुटीतपणे तुम्ही ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. सर असं एक विचारायचं होतं आणि की जे फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतात त्यांचा नक्की मुख्य उद्देश काय असतो? मुख्य उद्देश जसं सांगितलं की मुख्य उद्देश हाच आहे की आपले जे काही सभासद आहेत त्या सभासदांच्या अडचणी सोडवणं हाच खरा मुख्य उद्देश आहे. पण जेव्हा सभासद म्हणजे तुम्ही आता एखादा शेतकरी घेतला किंवा शेळी पालनामध्ये शेळी पालक घेतला, तर त्या शेळी पालकाचं किंवा त्या शेतकऱ्याचं स्वतःचा असा मार्केटमध्ये फार व्हाईस नाहीये, फार आवाज नाहीये, त्याचं कोणी ऐकणार नाही. एकटा शेळी पालक किंवा एकटा शेतकरी जर मार्केटमध्ये गेला, इनपुट घ्यायला गेला, तरी त्याचं कुणी ऐकणार नाही. म्हणजे त्याला जे काही त्याचं एक्सप्लॉयटेशन होतं किंवा त्याची बार्गेनिंग पॉवर काहीच नाहीये. तो मार्केटमध्ये विकायला गेला तर तो 2 शेळ्या घेऊन गेला किंवा 10 क्रेट किंवा 50 क्रेट टोमॅटो घेऊन गेला, पण त्याचा तिथे फार मोठा से नाहीये. दुसरी गोष्ट, त्याला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मग शेतीचं तंत्रज्ञान आणायचं असेल तरी त्याला कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं, मार्केट करायचं तर कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं. त्याला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस घ्यायचे असेल, शेळी पालनाच्या असो किंवा शेती करण्याच्या असो, तर त्याच्यासाठी कुणावर तरी अवलंबून राहायला लागतं. आणि पुन्हा हे सगळं पिकवल्यानंतर परत मध्यस्थाच्या हातामध्ये द्यावं लागतं आणि मग मध्यस्थ पैसे कमवतो आणि हा जो प्रोड्युसर आहे तो प्रोड्युसर मात्र पुन्हा तसाच राहतो. आज जर बघितलं तर कुठल्याही व्यवसायामध्ये कंझ्युमर रुपी मधला, म्हणजे एखाद्या वस्तूचे जो शेवटी खाणारा जे पैसे मोजतो त्याच्यामधले किती पैसे पिकवणाऱ्यापर्यंत जातात याचा जर शोध घेतला तर फारच भयावह परिस्थिती आहे. तर फार्मर प्रोड्युसर कंपनी हा जो कंझ्युमर रुपी मधला किंवा खाणाऱ्या माणसाने जो ग्राहक आहे त्या ग्राहकाने जेवढे पैसे दिले त्यातला जास्तीत जास्त हिस्सा या प्रोड्युसर पर्यंत पोहोचावा, ही फार्मर प्रोड्युसरचा कंपनीचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर त्याला ज्ञान मिळावं, त्याला
एक सपोर्ट सिस्टम उभी राहावी, इनपुट घेण्यासाठी त्याला एक सपोर्ट सिस्टम मिळावी, मार्केट करण्यासाठी त्याला मार्गदर्शन मिळावं आणि प्रत्यक्षात मार्केट उपलब्ध व्हावं. हे खरं फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मुख्य उद्देश आहे. नक्कीच, नक्कीच सर. सर आणि हे जे तुम्ही शेळी पालकांना तुम्ही संघटित केलं याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला अडचणी आल्या आणि महाराष्ट्राच्या जनरली महाराष्ट्राच्या दृष्टीने नेमके डॉक्युमेंटेशन असो किंवा गव्हर्नमेंटच्या काही कागदपत्र असतील, तर त्याच्यामध्ये काय 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 प्रॉब्लेम येतात किंवा काय काय करावं लागतं आपल्याला? खरं फार्मर प्रोड्युसर कंपनीचा युवा मित्रचा अनुभव मोठा आहे. म्हणजे आम्ही स्वतः 20 फार्मर प्रोड्युसर कंपन्या सुरू केलेल्या आहेत आणि जवळजवळ 198 फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर, मग कर्नाटक असेल, झारखंड असेल, उत्तराखंड असेल, अगदी मिझोराम आहे, नागालँड आहे आणि अंदमान निकोबार, या सगळ्या अशा 12 राज्यांमध्ये आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनींना सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. त्यांना ट्रेनिंग असेल, त्यांचं बिझनेस प्लॅन डेव्हलपमेंट असेल, त्यांच्या कॅपॅसिटी बिल्ड करणं असेल, त्यांना मार्केट लिंकेज करणं असेल, हे करतो. हे एक आमचा एक अनुभव होता. पण शेळी पालनामध्ये जी काही फार्मर प्रोड्युसर कंपनी केली, तिचा अनुभव थोडा वेगळा आहे. खरं तर ही प्रोड्युसर कंपनी गरजेतून निर्माण झाली. आम्ही जेव्हा काय करता येईल, आम्ही युवा मित्र बरेचसे काम करतो, पाण्यावरती काम करतोय, पाणी वापर संस्था आम्ही स्थापन केल्या आहेत, कृषी म्हणजे शेतीवर आधारित लाईव्हलीहूडवरती, उपजीविकेवरती आम्ही काम करतोय आणि बरेचसे प्रकल्प युवा मित्रचे आहे. पण हे सगळं करत असताना ज्यांच्याकडे काहीच नाहीये, म्हणजे ज्या दुष्काळी भागातल्या महिला आहेत आणि ज्या महिला एकट्या महिला आहेत किंवा गरीब घरच्या महिला आहेत, तर त्यांच्याकडे स्वतःचं म्हणून असं उत्पन्नाचं फार मोठं साधन नाहीये. आणि जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळेला सगळ्यात व्हलनरेबल कंडिशन मध्ये ह्या महिला असतात, ज्या दुसरीकडे कामाला जाऊ शकत नाही आणि गावामध्ये काही पिकत नाही पावसा पाण्यामुळे. तर अशी सगळी परिस्थिती होती आणि या परिस्थितीचा अभ्यास करून ह्या महिलांसाठी काय करता येईल असं आमच्या संस्थेने विचार केला आणि त्यातून सिन्नर तालुक्यातल्या 170 महिला ज्या सिंगल वुमन आहेत, विधवा आहेत, परित्यक्ता आहेत, डिवोर्सी आहेत, अशा महिलांना फक्त आम्ही एकत्र केलं आणि त्यांच्याबरोबर त्यांना आपल्याला शेळी पालनातून पुरेसं उत्पन्न कसं देता येईल, चांगलं जगता कसं येईल, अशा प्रकारचं उत्पन्न देता येईल का, याचा आम्ही थोडा विचार केला. मग चांगल्या जगण्याच्या कल्पना परत प्रत्येकाच्या वेगळ्या आहे. कुणाला वाटतं कार घेऊन जगलं म्हणजे चांगलं आहे, कुणाला बंगला पाहिजे. पण आम्ही चांगल्या जगण्याच्या कल्पना ठरवल्या की तिला 2 वेळचं अन्न मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी तिची धावाधाव नको. आरोग्याचा प्रश्न काही निर्माण झाला घरामध्ये, गावामध्ये, तर म्हणजे तिच्या कुटुंबामध्ये, तर तो तिला सोडवता आला पाहिजे. मुलांचं शिक्षण त्या महिलेला करता आलं पाहिजे आणि भविष्यात काही दिवस, जसं आता लॉकडाऊन मध्ये फारच सैरभैर झाली मंडळी, तर अशा वेळेला जर असं काही परिस्थिती निर्माण झाली, वर्ष 6 महिने तिला जगता आलं पाहिजे, 2 वर्ष जगता आलं पाहिजे, तर तशी तरतूद तिची पुढच्या काळासाठी असावी. ह्या हेतूने आम्ही थोडं प्लॅन केलं आणि त्याच्यासाठी किती पैसे लागतात ते बघितलं आणि ते लक्षात आलं की साधारणतः 1 लाख ते 1,20,000 रुपये गावात जर वर्षाला मिळाले, म्हणजे 10,000 रुपये महिना, तर ह्या 4 गोष्टी अतिशय चांगल्या होतात एका पूर्ण कुटुंबाच्या, 4-5 लोकांच्या कुटुंबाच्या. तर हे सगळं जेव्हा लक्षात आलं आणि मग त्याच्यानुसार आम्ही शेळी पालनावरती त्यांना सगळं सुरू केलं. मग शेळी पालनामध्ये लक्षात आलं की काय अडचणी आहेत. तर प्रत्येक जण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी सांगतो, पण आम्ही 4 अडचणी शोधल्या. एक तर आहे की त्यांना माहितीच मिळत नाही. पॅकेज ऑफ प्रॅक्टिसची फार मोठी वानवा आहे. जसं जमेल तसं पूर्वापार जशी माहिती चालत आली त्याच्यानुसार हे शेळी पालन करतात आणि त्यामुळे जी खरं उत्पन्न म्हणून किंवा इन्कम म्हणून मिळायला पाहिजे तो त्याच्यामध्ये मिळत नाही. हा एक भाग होता. दुसरा भाग होता की मॉर्टॅलिटी खूप जास्त आहे. जवळजवळ 28% मॉर्टॅलिटी आहे. आम्ही जेव्हा बेसलाईन केला तर 28% मॉर्टॅलिटी आहे आणि त्या मॉर्टॅलिटीचे जसे अज्ञान हे कारण आहे, तसं आजही आपल्याकडे शेळीचा डॉक्टर म्हणून घ्यायला सो कॉल्ड कोणी तयार नाहीये. म्हणजे त्याला गाईचा डॉक्टर व्हायला आवडतं, पण शेळीचा म्हणून ट्रीटमेंट करायची असेल तर बघू सकाळी, उद्या बघू, अशी सगळी परिस्थिती. पुरेसं वेटरनरी सर्व्हिस त्याच्यामध्ये नाही किंवा लसीकरण त्याचं होत नाही आणि मार्केट तर पूर्ण अनऑर्गनाइज आहे. त्याच्यामध्ये तो खाटीक येतो, शेळी अंगावर पैसे फेकून घेऊन जातो, पुढच्या वेळेला करून देईल म्हणतो. असं करत करत जे काही त्यावेळेला त्या बाईची बार्गेनिंग पॉवर असेल त्याच्यानुसार तिचे तो सगळा माल जातो
आम्ही विचार केला की हे तिन्ही चारही गोष्टी आहेत, तर याच्यावरती आपण काम करायचं. आणि मग आम्ही तिला विक्रीची व्यवस्थाची गॅरंटी दिली. आम्ही लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केला. लसीकरणाचं शेड्यूल ठरवलं. त्यानंतर तिचं बकराचं वजन किती वाढेल, शेळी मरणार नाही याच्यासाठी काय करता येईल, आणि तरी मॉर्टॅलिटी आली तर इन्शुरन्स सुरू केला. या 4 गोष्टी सुरू केल्यानंतर आमचं मॉर्टॅलिटीचं प्रमाण एकदम 3% पर्यंत खाली आलं. आणि शेळी आम्ही वजनावरती पहिल्यांदा विकायला सुरुवात केली. तर कुणी तयार नव्हतं इथं वजनावरती घ्यायला. पण आम्ही म्हणालो की रेट काय मिळेल ते मिळेल, आम्हाला वजनावरती शेळी विकायची आहे, रेट बद्दल नंतर बोलू. आणि मग काही लोक अक्षरशः 150-140 रुपये किलोनी शेळी घ्यायला तयार झाले, आणि तरी आम्ही दिली. आणि आज हळूहळू जात 250 रुपये पर किलो हा शेवटच्या यांना गिरायकाला, म्हणजे त्या महिलेला भाव मिळतो. तर ते सुरू झालं. तर त्यातून लक्षात आलं की विक्री करताना जेव्हा तिला विकायची असते त्यावेळेला आमच्याकडे, म्हणजे आम्ही जी मदत करत होतो त्यांच्याकडे गिराईक नाहीये, आणि जेव्हा गिराईक आहे तेव्हा तिला शेळी विकायची नाहीये. मग ही कोंडी कशी फोडता येईल, आणि हे जर वाढवायचं असेल तर काय व्यवस्था असायला पाहिजे. आणि म्हणून प्रोड्युसर कंपनी जे आम्ही काम करतच होतो, म्हणून मग त्यातूनच सावित्रीबाई फुले महिला ची शेतकरी शेळी पालकांची कंपनी, अशी कंपनी 2016-17 आम्ही रजिस्टर केली. आणि आज त्या कंपनीमध्ये म्हणजे ह्या ज्या सगळ्या शेळी पालक महिला आहेत त्या 8,600 महिला आहेत सगळ्या. आणि त्यातल्या जवळजवळ 2,500 महिलांनी कंपनीमध्ये शेअर्स घेतलेला आहे 1100 रुपयाचा. 24 लाख रुपये त्यांनी शेअर भांडवल जमा केलं. आणि मग त्यातून पहिल्यांदा आम्ही गोट रिसोर्स सेंटर सुरू केलं, रिसर्च नाही, रिसोर्स सेंटर, ज्या ठिकाणी तुम्हाला 24 तास शेळ्यांची खरेदी विक्री करता येईल. डेमॉन्स्ट्रेशनसाठी शेळ्या असतील, डेमॉन्स्ट्रेशनसाठी तिथे फॉडरचे डेमॉन्स्ट्रेशन लावलेले आहेत, वर्मी कंपोस्टचे डेमोज लावलेले आहेत, तिथे शिकवलं जातं. अशी 2 एकरावरती एक मोठं कॅम्पस उभं केलं. आणि त्या कॅम्पसमध्ये त्या कंपनीच्या वतीने ह्या सगळ्या सर्व्हिसेस प्लस ट्रेनिंग अशा सगळ्या गोष्टी सुरू केल्या. आणि त्यानंतर पुन्हा 1 कोटी रुपये जवळजवळ लोन घेऊन 1.5 कोटी रुपयाचा खर्च करून भारतातला पहिला शेळीचं चीज बनवणारा मोठी फॅक्टरी ह्या महिलांनी उभी केलेली आहे. आणि आज ते चीज तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भारतामध्ये 98% चीज इम्पोर्ट होतं. आणि आम्ही आज 700 लिटरचं डेली चीज बनवतोय. आणि बँगलोर आहे, पुणे, मुंबई आणि दिल्ली या 4च सिटींमध्ये आम्ही फक्त केटर करू शकतो आत्ताच्या घडीला. तर तिथे एक ब्रँडेड चीज आम्ही मार्केटमध्ये नेऊ शकलो. हा सगळा प्रवास आहे याच्यामध्ये. अडचणी ज्या होत्या त्या ह्याच आहे की सुरुवातीला जेव्हा महिलांना आम्हाला एकत्र करायचं होतं तर पुरुषांना ते की हे लोक कोण आहेत, हे पैसे घेऊन जातील. कारण मधल्या काळामध्ये बरेच फ्रॉड धंदे सुरू झाले होते की आम्ही एवढे पैसे द्या, आम्ही तुम्हाला शेळ्या देऊ, आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला सरकारी स्कीम करून देऊ. आणि आम्ही असे होतो की आम्ही त्यांना स्कीमही देत नव्हतो, पैसेही देत नव्हतो, जे काय आहे ते. आणि त्यामुळे आणि काहीच फ्री देत नव्हतो. काही सांगितलं की ही स्कीम आहे, आम्ही नाही सांगायचो. गव्हर्नमेंटचे काय फायदा मिळेल, आम्ही सांगायचो की नाही मिळणार, कुठलाही फायदा मिळणार नाही, आम्ही फक्त तुम्हाला नॉलेज देऊ, आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करू. तुम्ही 2 पावलं चालला तर आम्ही 4 पावलं चालू, तुम्ही मागे पळाला तर आम्ही 1 किलोमीटर मागे जाऊ. या सूत्रावरती हे सुरू केलं. आणि आज जवळजवळ 8,600 महिला या सगळ्या याच्यामध्ये फक्त सिन्नर आणि संगमनेर राहतामध्ये जोडलेले आहेत. बाकीच्या ठिकाणी मग बरंचसं काम आहे. पण तो एक महत्वाचा मुद्दा होता. महिला आहेत, त्यांचा विश्वास बसायला वेळ लागतो. पण तुम्ही मला विचारलं अडचणी काय आल्या, तर अडचणी म्हणण्यापेक्षा चांगला अनुभव खूप आला. कारण जेव्हा आम्ही पुरुषांच्या प्रोड्युसर कंपन्या उभ्या करतो त्यावेळेला सगळ्या टोप्या सांभाळणं फार अवघड गोष्ट आहे. पण ह्या महिलांचा एकदा विश्वास निर्माण झाला की बस, मग तुम्हाला काही बघायची गरज नाही, ती त्यांची जबाबदारी होऊन बसते. आणि हाच आमचा या ठिकाणचा अनुभव आहे. सरकारी पातळीवरती ज्या अडचणी आल्या की यांच्याकडे सातबारा नव्हता, जे की प्रोड्युसर कंपनीमध्ये कायद्यात असं म्हटलेलं आहे की कुठलाही प्रोड्युसर हा कंपनी तयार करू शकतो, म्हणजे प्रायमरी प्रोड्युसर असला पाहिजे. परंतु जेव्हा ROC ला रजिस्टर करायला जातो त्यावेळेला ROC वाला मागतो की ते शेतकरी आहे त्याचा पुरावा द्या. म्हटलं अहो शेतकरी नाहीच आहे, ह्या महिला आहेत आणि शेळी पालणार आहेत, मग शेळी पालनाचा पुरावा द्या. आता शेळी पालनाचा पुरावा काय द्यायचा कळत नाही. म्हणजे विणकरांचा तरी विणकर दाखला असतो किंवा कुणाचं तरी मजूर सोसायटीचं काही असतं, पण यांच्याकडे शेळी पालनाचा असा काही दाखला नाहीये. त्यामुळे खूप अडचणी आल्या. मग कुणाच्या तरी जमिनी लीजवर घेऊन दाखवल्या 100 रुपयाच्या बॉन्डवरती. मग तो लीजवाला म्हणाला की ह्या माझ्या जमिनीवर हक्क सांगतील, पण ते सगळं मिटवलं. आणि असं करून डायरेक्टर बोर्ड उभं केलं. कारण त्या डायरेक्टर बोर्डमध्ये जर तुम्ही बघितलं
तर अगदी भिल्ल समाजाच्या महिला आहेत, ठाकर समाजाच्या महिला आहेत, की ज्यांनी कधी म्हणजे डायरेक्टर किंवा DSC, डीन आणि फोटो काढणं ही कल्पनाच नव्हती, आणि आज त्या बोर्डमध्ये येऊन बसतात, डिसिजन घेतात. कारण आज कंपनीचा 3 करोडचा मागच्या वर्षीचा टर्नओव्हर आहे, या वर्षी साधारणतः एक 5 ते 5.5 कोटीचं त्यांचं बजेट आहे, आणि एवढा मोठा निर्णय त्या महिला घेतात. तर हा एक प्रवास आहे म्हणजे खरं तर 4 वर्षाचा, 3-3.5 वर्षाचा. नक्कीच सर, खूप उल्लेखनीय कामगिरी आहे आपली, आणि पुढेही तुमच्या कार्यासाठी आमच्या शुभेच्छा राहतील. धन्यवाद. एक मिनिट, आपण एक प्रश्न घेऊ आपल्या ह्याच्यामधला, की धनंजय साहेबांचं होतं की कृपया सुरुवातीपासून FPO कशी स्थापित करावी याची एक थोडक्यात एक असं सांगितलं तर बरोबर. FPO स्थापन करण्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे किमान 10 लोक हवेत, किमान 10 प्रायमरी प्रोड्युसर हवेत. हाच त्याचा क्रायटेरिया आहे. आणि त्याच्यासाठी एकदा ती 10 लोक तयार झाली की त्यांचे 7-12 उतारे आता लागतात, पूर्वी नाही लागायचे, पण आता 7-12 उतारे लागतात. त्यानंतर त्यांचे बँक अकाउंट असले पाहिजे. त्यांना CA कडे जाऊन डीन आणि DSC काढावं लागतं. डीन म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, जे ROC देते, आणि DSC म्हणजे डिजिटल साईन. कारण इथे कुठेही जाऊन कोणाच्या ऑफिसला जाऊन करायचं नाही, जे काय आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस असते, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी लागतात. आणि डीन आणि DSC काढण्यासाठी सगळ्यात पहिला क्रायटेरिया की तुमच्याकडे पॅन कार्ड असलं पाहिजे. आणि मग पॅन कार्ड काढण्यासाठी तुमचा शाळेचा दाखला, तुमचा रहिवाशाचा दाखला, ह्या ज्या काही 2-3 गोष्टी लागतात त्या लागतात. म्हणजे तुमचं पॅन कार्ड असायला पाहिजे, त्याच्यावरती डीन DSC काढावं लागते, आणि ह्या तिन्ही काढण्यासाठी जे डॉक्युमेंट दिले ते सगळे डॉक्युमेंट, असे एवढे डॉक्युमेंट आणि तुमचे फोटो हे घेऊन तुम्ही CA कडे गेलात की CAच हे सगळं करतो. म्हणजे त्याला CAच्या फर्मला तो अधिकार दिलेला आहे, CA किंवा CS, हे दोघं जण ते करतात, आणि ते कंपनी आपल्याला रजिस्टर करायला मदत करतात. मुद्दा आहे की रजिस्ट्रेशन करणं हे फार किचकट. आत्ता मी समजून सांगणार की कुठला फॉर्म भरायचा ते सांगू शकतो, पण फॉर्म नंबर 29 काय 27 काय याच्यामध्ये फार हे नाही, कारण तो CAचा आणि टेक्निकल पार्ट आहे, आपल्याला फक्त सह्या करायच्या आहे. मुद्दा फक्त हा आहे सगळ्यात महत्वाचा, की नेमके आपल्याला प्रोड्युसर कंपनी का करायची आहे, तिचे उद्देश आपल्याला ठरवता आले पाहिजे. ते उद्देश ठरवताना आपण ज्या सभासदांना बरोबर घेणार आहोत, कारण प्रोड्युसर कंपनी ही सभासदांची कंपनी आहे, सभासदांच्या वतीने तुम्ही संचालक आहात. तर ही जी काही सभासद आहे त्यांची नेमकी अडचण काय आहे, आणि ती अडचण आम्ही आमच्या ह्या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून कशी दूर करणार आहोत, हे आपल्याला नीटपणे मांडता आलं पाहिजे. एकदा जर ते नीटपणे मांडलं तर शेतकरी आपोआप तुमचा सभासद होईल, आणि त्या प्रोड्युसर कंपनी भरभराटीला येईल. पण दुर्दैवाने बऱ्याच वेळेला प्रोड्युसर कंपनी, आपल्या जसं महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की पूर्ण भारतामध्ये 7,000 प्रोड्युसर कंपन्या रजिस्टर आहेत, आणि त्या 7,000 पैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 2100 प्रोड्युसर कंपन्या, हा माझा 2 महिन्यापूर्वीचा आकडा आहे, म्हणजे अजूनही 2 महिन्यामध्ये काहीतरी झालं असेल. प्रोड्युसर कंपनी रजिस्टर करणं ही फार मोठी गोष्ट नाही. तुम्ही एक 50,000 रुपये दिले की 5 लाख रुपये पेड अप ऑथराइज कॅपिटलची एक कंपनी रजिस्टर होते. पण त्याच्या अगोदरचे जे मुद्दे आहे की ते आपल्याला नीटपणे केले पाहिजे. की मला जर तुम्ही अगदी 2 मिनिटात मी सांगेल की हे कुठले मुद्दे, तर एकतर नेमकी अडचण काय, तुम्ही ही कंपनी केल्यानंतर ती अडचण कशी दूर करणार आहे याचा विश्वास तुमच्या सभासदांना मिळाला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की मी या कंपनीचा सभासद झालो तर माझी ही अडचण, मग माझी मार्केटिंगची अडचण असेल, माझी ज्ञानाची अडचण असेल, माझी फायनान्सची काही अडचण असेल, तर ही सगळी माझी दूर होईल, हा त्याला विश्वास मिळाला पाहिजे, तर तो तुमच्या कंपनीचा सभासद होईल. आणि दुसरं, आम्ही ज्या 20 कंपन्या केल्या आहेत आणि ज्या एवढ्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 198 कंपन्याला अख्ख्या भारतामध्ये सपोर्ट करतोय, तर प्रोड्युसर कंपनी जर सक्सेस व्हायची असेल तर त्यातला आणखी एक फॉर्म्युला असा आहे की साधारणतः 500 ते 1000 मेंबर जर तुमच्या बरोबर असतील तर ती प्रोड्युसर कंपनी सक्सेस होईल. मग तुम्ही म्हणाल की मग बिझनेस प्लॅनचं काय, तर तुमच्या बरोबर 500-1000 लोक आले याचा अर्थ तुमचा बिझनेस प्लॅन ठीक आहे, तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे. आणि दुसरी गोष्ट, 500-1000 मध्ये तुम्ही 50-100 लोकांना गप्प करू शकता की नाही काही नाही झालं, पुढच्या महिन्यात बघू, होईल काहीतरी. पण 1000 लोकांमध्ये 50 लोक तरी असे येतील की ते तुम्हाला रस्त्यात प्रश्न विचारतील. त्यामुळे 500-1000 लोक जर ज्या कंपनीमध्ये आहेत त्या कंपन्या चांगल्या चालू शकतात, हा त्याचा गोष्ट आहे. फक्त मी मगाशी पुन्हा रिपीट कराल की तुम्हाला नेमकं कशासाठी करायची आहे, का करायची आहे,
आज महाराष्ट्रात आणि भारतामध्ये प्रोड्युसर कंपनी म्हणजे काहीतरी वैयक्तिक उत्पन्न मिळवण्याचं साधन आहे असं लोकांना वाटतं. कुठेतरी कोणीतरी सांगतं की प्रोड्युसर कंपनी केली की शासन इथं 10 लाख देतं, तिथं 15 लाख देतं. हे अतिशय खोटं आहे. ते मिळतात पैसे, पण ते वेगळ्या कारणामुळे मिळतात. 15 लाख जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे घ्यायचे असेल तर ते तुमचे जेवढे मेंबर आहेत त्या प्रत्येक मेंबर मागे 1000 रुपये मिळतात. म्हणजे 1500 मेंबर असेल तर 15 लाख रुपये मिळतात आणि शिवाय त्या 1500 मेंबरनी 1,000 पे करायला हवे. म्हणजे अगोदर दिलेले असले त्याचं सगळं व्हेरिफिकेशन होतं, तुमचे अकाउंट चेक होतात, त्यांचे शेअर अलोकेशन होतं, ते शेअर्स आरओसीला म्हणजे ऑनलाईन सेबीकडे रजिस्टर होतात आणि ते 1500 शेअर दिसल्यानंतर त्यांच्या नावाने हे 15 लाख रुपये अलॉकेट होतात. पण दुर्दैवाने लोकांना असं वाटतं की काहीतरी स्कीम आहे, तर ती स्कीम नाहीये. जर धंदाच करायचा असेल तर प्रायव्हेट लिमिटेडवर जावं आणि लोकांना घेऊन बरोबर जायचं असेल, व्यवसाय करायचा असेल आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्याला काही आपल्या बरोबरच आपल्या समाजाचा, आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, ग्रामीणचा किंवा आपल्या सहकाऱ्यांचा विकास करायचा असेल तर प्रोड्युसर कंपनी सारखं आता तरी चांगलं माध्यम नाही असं मी सांगेन. नक्कीच, नक्कीच सर. तुम्ही खरंच खूपच सविस्तरपणे सर्व माहिती दिली त्याबद्दल आभार आहे. सर एवढं सगळं केल्यानंतर आम्हाला एक बेसिक प्रश्न असा येतो, की एक साधारण शेळी पालकाची जी प्रोडक्शन कॅपॅसिटी होती किंवा जे इन्कम सोर्स होता त्यामध्ये असा फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आल्यामुळं किंवा जुडल्यामुळे असा काय बदल होतो किंवा किती असा फरक होतो? अशी काय याची काही आकडेवारी आहे का आपल्याकडे? खरं तर खूप मोठी आकडेवारी सांगता येईल कारण आणि तर सांगण्याला आधार पण आहे कारण आम्ही पहिले ही प्रोड्युसर कंपनी आहे की जिचे सॉफ्टवेअरला ऑनलाईन आमचा डाटाबेस मॅनेज करतो आम्ही. ऍप बेस्ड डाटा आहे आणि तो सगळा मॅनेज करतो. साधारणतः आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा ॲव्हरेज ज्या शेळ्या होत्या म्हणजे हर्ड साईज होती ती 2.3 होती. म्हणजे 2.3 शेळ्या आमच्या सगळ्या महिलांकडे होत्या आणि त्या आता 7.8 पर्यंत म्हणजे जवळजवळ 8 शेळ्यांपर्यंत पोहोचलाय. म्हणजे जर तुम्ही 8,600 महिलांच्या 8 शेळ्या, बरोबर ना, म्हणजे 52,000चा आमच्या प्रॉडक्टिव्ह, ही मी प्रॉडक्टिव्ह शेळी सांगतोय, मी बकरं नाही सांगत आहे. ज्यांचं 6 महिन्याच्या वरती वय झालं त्याचीच गोष्ट सांगतोय आणि त्यातही बोकड 6 महिन्याच्या वर असेल तर तो आम्ही घेत नाही. मग प्रॉडक्टिव्ह शेळ्यांची गोष्ट करतो. तो 52,000 प्लस प्रॉडक्टिव्ह शेळ्यांचा डेटा आणि प्रॉडक्टिव्ह शेळ्या आमच्या सगळ्या महिला सभासदांकडे आहेत. आणि जसं 2 पासून 8 पर्यंत हा जो शिफ्ट आहे हा फार मोठा आहे. पहिलं शेळी पालन जे होत होतं महिलांकडून ते आपल्या कुणाच्या बांधावरती निंदायला गेल्या, खुरपायला गेल्या, कामाला गेल्या तर 2 शेळी किंवा 1 शेळी आपली हाताला धरून ओढत न्यायची आणि ते तिचं शेळी पालन होतं. मग त्यातली ती मेली तर मेली, जगली तर जगली. 2 बकरं झाले तर एक मेलं, एक जगलं, एक विकलं खाटकाला, असं करून तिचं ते जे काही तिचं गणित होतं ते तिचं चालत होतं. पण आज ती पायाला किंवा हाताला धरून ती शेळी नेण्याऐवजी आता ती गोठा बांधायला लागले. नंतर त्याच्यामध्ये प्रोफेशनली बघायला लागले की माझं मॉर्टिलिटी कशी कमी झाली पाहिजे. मला 10 शेळ्या असल्या तर 1,20,000 रुपये मिळतात. मग मी 10 पेक्षा जास्त शेळ्या कशा करेल, 20 शेळ्या कशा करेल, अशा स्वरूपाचं सुरू झालं. आज मी तुम्हाला आकडे एवढेच सांगू शकतो की ह्या 8,000 महिलांपैकी साधारणतः 2,000 महिला मागच्या 8 महिन्यामध्ये जोडलेल्या आहेत. पण 6,000 ज्या महिला आहेत ज्यांना 1 वर्ष आणि जास्तीचं पूर्ण झालंय त्यापैकी साधारणतः 70 महिला अशा आहे की ज्या 5 लाखाच्या वरती उत्पन्न घेतात. साधारणतः एक 350 ते 400 महिला अशा आहे की ज्या साधारणतः 2 ते 3 लाखाच्या आसपास उत्पन्न घेतात. साधारणतः 1000 महिला अशा आहे की ज्या 1 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्तीचं उत्पन्न घेतात. ही नेट सर हे वार्षिक आकडेवारी बोलताय ना? वार्षिक आकडेवारी आणि नेट इन्कम सांगतो मी, निव्वळ उत्पन्न ओके. सांगतोय. आणि साधारणतः सगळ्या महिलांचं मिळून केलं तर साधारणतः 61,000 रुपये प्रत्येक महिलेला आत्ताच्या त्याच्या उत्पन्नामध्ये वाढले आणि यांचा बेसलाईन आहे 17 ते 18,000चा. म्हणजे 18,000 पासून 61,000 पर्यंत हे इन्कम गेलेलं आहे, त्या लेवल पर्यंत पोहोचलंय. नक्कीच, नक्कीच सर. एवढी आकडेवारी ऐकूनच मला तर आता खूप अभिमान वाटायला लागलाय तुमचा आणि खरंच फार्मर प्रोड्युसर कंपनी. बॅकवर्ड लिंकेज पण मोठं केलेलं आहे आम्ही. जसं 80 पशुसख्या आहेत, त्यानंतर ओके. 5 डॉक्टर आहेत ह्या हां, हां, हां. सगळ्या. त्यानंतर 2 अँब्युलन्स आहे. म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा शेळ्यांसाठी ऑपरेशन थिएटर असलेली सुसज्ज 2 अँब्युलन्स आहे.
त्याच्यामध्ये पूर्ण ऑपरेशन पूर्ण 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 फ्लड लाईट पासून तर तुम्हाला पूर्ण सीझर पासून सगळं म्हणजे पूर्ण ऑपरेशन आपण तिथं म्हणजे कुणाला कुत्रं चावलं किंवा काही सडलेलं असेल, कान चावलेलं, तुम्हाला माहिती आहे की त्या सडलेल्या शेळ्या परत मार्केटमध्ये येतात. आम्ही त्याच्याकडे फक्त शेळी जगवावं याच्या नाही बघत, कारण ती तुम्ही बघितलं असेल की इतकं अनइथिकल प्रॅक्टिस आहे की त्या याच्यामध्ये त्या सडलेल्या शेळ्या, कुत्र्याने चावलेल्या शेळ्या, किडे पडलेल्या शेळ्या पण बाजारात येतात, 1000-500ला विकत घेतल्या. ज्याने 500 दिले तो परत ते कापून आणि परत मार्केटमध्ये आणतोय. त्यामुळे फूड सिक्युरिटी किंवा सेफ्टी हा फार मोठा इश्यू या सगळ्या याच्या बरोबर जोडलेला आहे. कारण त्यामुळे आम्ही ते पण बघतो की त्यांचं ऑपरेशन कसं होईल. टॅगिंग 100% शेळ्यांचं डिवर्मिंग करतो. डिवर्मिंग करत असताना किंवा लसीकरण करत असताना फक्त आमच्या मेंबर सभासदांच्याच शेळीचं लसीकरण करत नाही, तर त्या अख्ख्या गावाचं लसीकरण फ्रीमध्ये करतो. याचं कारण असं की आमच्या सभासदाने केलं आणि शेजारचा गोठा जर इन्फेक्टेड असेल तर दुसऱ्या दिवशी परत ह्या शेळ्यांना ती लागण होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करतो. दुसरं आम्ही संगमनेरी आणि उस्मानाबादी शेळी थोडी प्रमोट करतो, कारण तिचं मरण्याचं प्रमाण कमी आणि ट्विन्स होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि इथल्या क्लायमेटला रेझिलियन्स आहे. रावरी कृषी विद्यापीठातून त्यांनी आम्हाला 12 बक दिले होते. तर त्याचे जवळजवळ 300-350 व्हर्जिन बक जे अतिशय चांगले काय म्हणतात त्याला तसे बक आमच्याकडे आहेत की जे आयडेंटिफाय टॅगिंग केलेले आहेत. याच्यामधून अहिल्याबाई होळकर शेळी पालन महामंडळामधून एक 50 उस्मानाबादी बक आणले होते जे चांगलं ब्रीड आहे आणि ते ब्रीड आता त्याचं मोठ्या प्रमाणावरती इथे वेगवेगळ्या हर्डमध्ये देऊन आणि ते ब्रीड डेव्हलपमेंटचं काम पण या ठिकाणी होतं आणि जे नॅचरल प्रोसेसने होतं. तर अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच सर. सर मी पुढे प्रश्न विचारणार होतो, पण हे तुम्ही आता बोलता बोलता बोलले होते पशुसखी म्हणून. तर पशुसखी कशी काम करते आणि तिचं दैनंदिन उत्पन्न म्हणजे तिला एक कसा किती असा पगार मिळतो का, त्याचं कसं काय ते मॉडेल तिचं वर्क होतं तिच्या दैनंदिन याच्यासाठी? पशुसखी म्हणजे खरं तर गावातली एक शेळी पालक महिला आणि जिला खूप गरज आहे अशी महिला, शक्यतो गरजवंत महिला जिला शेळी पालन करते आणि जिच्याकडे शेती-बिती नाही अशी महिला निवडताना आम्ही थोडंफार अशी महिला निवडतो. थोडी 10वी एक शिकलेली असेल तर जास्त चांगलं, कारण तिला मोबाईल ॲप वापरता आलं पाहिजे आणि तिला पहिल्यांदा 10 दिवसाचं ट्रेनिंग आणि त्यानंतर दर महिन्याला 2-2 दिवसाचं ट्रेनिंग असं 6 महिने कंटिन्यूस आम्ही त्यांना ट्रेन करतो. हा पहिला भाग झाला आणि मग त्यांच्या मार्फत सुरुवातीला त्यांनी महिलांचे गट बनवणं, त्यांना शेळी पालनात आणणं हे त्यांचं काम आहे आणि नंतर मग सगळं जसजसे त्या डॉक्टरांच्या हाताखाली तयार होतात त्यावेळेला त्या सगळ्या ट्रीटमेंट पण करायला लागतात. साधारणतः पहिले 1.5 वर्ष ते 2 वर्ष आम्ही संस्थेच्या माध्यमातून त्या पशुसख्यांना 3,000 रुपयापर्यंतचं मानधन देतो आणि त्यानंतर मग हळूहळू त्यांचं मानधन कमी होतं पुढच्या 1 वर्षभरामध्ये आणि ते झिरोवर येतं. पण त्यांचं उत्पन्न 5,000 रुपये मिनिमम होईल ह्या सर्व्हिसेस मधून याचा प्रयत्न केला जातो आणि ते साधारणतः 3,500-4,000 हजारापर्यंत पोहोचले. 5,000 टार्गेट आहे, पण सगळ्यांचं ऍव्हरेज केलं तर अजून 5,000 पर्यंत नाही पोहोचलं, पण 3-3,500 हजारापर्यंत त्या जेवढे आम्ही पगार देत होतो आम्ही बंद केल्यानंतर तेवढे पैसे मिळतात. मग त्यांचं उत्पन्नाचं साधन त्या चाटण विटा विकतात, त्या व्हर्मी कंपोस्ट विकतात. ते गावातले जेवढे बकरं आहेत तर ते आता आमच्याकडे पद्धत अशी आहे की रेट फिक्स आहे किंवा त्यांना रेट ठरवून दिलेला आहे की बोकड्याला किती, इतक्या महिन्याच्या किती आणि ते सगळं ट्रेन झालेलं आहे. तर त्यामुळे गावात कोणाला विकायचं असलं की ती पशुसखीला सांगते की मला आज ह्या 10 शेळ्या विकायच्या आहे की 5 बकरं विकायचे, तर ती येते वजन करते आणि सांगते ऑफिसला की मी एवढ्या शेळ्या घेऊन ठेवलेल्या आहे, पैसे पाठवून द्या. तिने तिकडनं SMS आला की इकडनं तिच्या अकाउंटला, त्या महिलेच्या अकाउंटला, कारण या 8,600 महिलांचे अकाउंट पण आम्ही खोललेले आहेत, सगळ्यांचे बँक अकाउंट आहे आणि तिला इमिजिएट पैसे जातात. इमिजिएट पैसे झाले की मग ते देताना आम्ही 2,000 रुपये थोडे कमी देतो, कारण वजन प्रत्यक्ष करायचं असतं काय. मग दुसऱ्या दिवशी गाडी जाते, ते वजन करून घेते आणि ते वजन जास्त असेल तर जास्तचे पैसे पे केले जातात, कमी असेल तर तेवढं मार्जिन ठेवलेलं असतं, उरलेले पैसे तिला देतात. पण तिची अडचण होऊ नये तर आणि मग त्याच्यामधून पशुसखीला कमिशन मिळतं. तर असं वेगवेगळ्या याच्यातून पशुसखीला पैसे मिळतात. पण त्याच्यापेक्षा जे नवीन मॉडेल आम्ही आता ह्या वर्षी सुरू केलंय की हे असं बोट चाटून पोट भरायला लावणं पशुसखीला, तर ते चुकीचं आहे. मग आता आम्ही काय केलं की पशुसखीला तिने स्वतःचा गोठा असलाच पाहिजे आणि तो अतिशय प्रोफेशनली चालवला असला पाहिजे आणि त्या गोठ्यामध्ये एक कप्पा ह्या बकरांसाठी ठेवला पाहिजे, अशा प्रकारचं मॉडेल आणलं. आणि तुम्हाला
मी एक बातमी पाठवतो तुमच्या याच्यामधून, जर दाखवता आली तुम्हाला तिकडनं, मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो आता, फॉरवर्ड करतो आत्ताच, आजच्याच आहे पण आता जी पहिली आहे ती पाठवतो. तर त्याच्यामध्ये ग्रुपवर टाका सर. तर मी तुम्हाला ती बातमी पाठवली आहे. तर काल महाराष्ट्र बँकेबरोबर आम्ही करार केला आणि ज्याच्यामध्ये आमच्या पहिल्या टप्प्यामध्ये 500 महिलांना प्रत्येकी 1,60,000 रुपये लोन दिलं महाराष्ट्र बँकेने 7% रेट ऑफ इंटरेस्टने. आणि त्याचीच बातमी तुम्ही काल आम्ही MOU केलं त्यांच्याबरोबर. तर आता बँका पण पुढे यायला लागल्यात, म्हणजे कुठलंही कोलॅटरल द्यायचं नाहीये आणि तुम्ही कशालाही लोन वापरा, म्हणजे तुम्ही शेड बनवा किंवा तुम्ही शेड्या घ्या आणि परत 40,000 त्यात वर्किंग कॅपिटल आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये काही काम असेल किरकोळ करा, तुमच्या घराचे पत्रे बदलायचे ते पण बदला, चालेल. कारण शेवटी तुम्ही चांगलं राहिलं पाहिजे ना, नुसतं शेळ्यांना चांगलं ठेवून काय करणार आहे. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी इथे चालू आहेत. तर ती गोष्ट पण आम्ही करतो आणि त्यातून आणि ते करत असताना पहिल्या ह्या 500 मध्ये सगळ्यात पहिल्या या 80 पशुसख्यांना लोन दिलेलं आहे आणि त्या लोनमुळे त्यांचा गोठा पहिला जर उभा राहिला आणि साधारणतः 40चा गोठा तिचा असावा, म्हणजे साधारणतः 4 ते 5 लाख रुपये तिचं इन्कम असलं पाहिजे. कारण उद्या ती रोल मॉडेल आहे गावातली आणि तीच दुसरीकडे जाते आणि सांगते की तुम्ही कसं शेळीच्या पालनात या आणि तुम्हाला किती पैसे मिळतील, आणि ती मात्र 3,000साठी दररोज पायपीट करते. हे काही योग्य नाहीये आणि म्हणून आम्ही हे मॉडेल आणलं, प्रचंड क्लिक झालं. म्हणजे आमच्या सगळ्या 80 पशुसख्या साधारणतः 2 लाख रुपये मिनिमम उत्पन्न घेतात. हे 3,000 त्या आता विचारत पण नाही, अहो तुम्ही चेक टाकला की नाही बँकेमध्ये, इथपर्यंत पोहोचलाय. नक्कीच नक्कीच सर. सर खरंच हे तुमची कामगिरी उल्लेखनीय आहे. आणि सर फक्त एक एवढं विचारायचं होतं, तुम्ही मध्यंतरी आता बोलता बोलता बोलले होते की लसीकरण जे आहेत ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करून देता. मग त्याची जी कॉस्टिंग आहे ती युवा मित्र बेअर करते का त्यासाठी काही तुम्हाला फंडिंग्स वगैरे येतात? खरं तर लसीकरण म्हटलं तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो, पण म्हटलं तर कुणीच कॉस्ट बेअर करत नाही. कसं होतं तुम्हाला सांगतो. लस जी आहे ती आम्ही गव्हर्नमेंट बरोबर टायप केलंय, गव्हर्नमेंटकडनं लस घेतो, ती फ्रीमध्ये येते आमच्याकडे, बरोबर. आम्ही गव्हर्नमेंट बरोबर करारच केलेला आहे, कारण त्यांची मॅन्डेटच आहे ते सगळं करणं. पण त्यांच्याकडे इतकी मॅनपॉवर नाही की ते गावागावात जाऊन ते करतील. त्यामुळे लस फ्रीमध्ये येते. डॉक्टर मित्र डॉक्टरांची सॅलरी देतो, त्यातून डॉक्टरांचं हे निघतं. आणि ती लस देताना आम्ही मगाशी म्हटलं की काही फ्री नाहीये आमच्याकडे, त्यामुळे ते लस देताना पण साधारणतः 3 रुपये आणि 5 रुपये वेगवेगळ्या लसीसाठी आहे. टेक्निकल मला काही विचारू नका, म्हणजे माझं डोकं चालतं ते इन्स्टिट्यूशन बिल्डिंग आणि ह्याच्याकडे लस किती देतात, तर तुमच्या प्रेक्षकांनाही सांगा की विचारू नका टेक्निकल प्रश्न. पण 3 रुपये आणि 5 रुपये ह्या 2 प्रकारचं आम्ही ते घेतो आणि ते पैसे पण पुरेसे असतात. कारण लस तुम्ही गावामध्ये गेला तर सांगता एक डॉक्टर डिवर्मिंग करायचं असेल तर एक 500 शेळ्या 300 शेळ्यांना करतो, कारण अँब्युलन्स जाते आणि ते सगळं होतं. 2 डॉक्टर मिळून 500-600 शेळ्या करतात आणि 2500 रुपये त्या दिवशी मिळतात, तसा विचार केला तर. इट्स अ स्केल, म्हणजे हा सगळा स्केल गेम आहे. म्हणजे तुम्ही त्यामुळे म्हटलं तर फ्री काहीच नाही. सुरुवातीला फ्री होतं कारण डॉक्टर पैसे घेत असं. हो, नक्कीच सर, नक्कीच. सर एक 2-3 प्रश्न विचारू आणि मग आपण आपल्या प्रेक्षकांचे प्रश्न घेऊ. सर एक असा प्रश्न होता की तुम्ही काही प्रोडक्ट सांगितलेत, पण युवा मित्राचे सर्व लिस्ट ऑफ प्रोडक्ट काय आहेत? मेन कुठले प्रोडक्ट आहेत आणि आता म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोडक्ट तुमच्या R&D मधले कुठले प्रोडक्ट आहेत किंवा फ्युचर मध्ये येणारे असे कुठले प्रोडक्ट आहेत? युवा मित्रचे आता सध्या युवा मित्र नाही म्हणता यायचं, मी सावित्रीबाईच म्हणेल, कारण युवा मित्र ही स्वतंत्र NGO आहे आणि सावित्रीबाईचा आणि तिचा काडीचाही संबंध आहे लिगली. कारण ती आम्ही फक्त युवा मित्राने प्रमोट केलेली महिलांची संस्था आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त युवा मित्राचा लिगली कुठलाही संबंध नाही. त्या महिलांचे सभासद आहेत आणि त्यांचा आहे, त्यामुळे मी ते कन्फ्युजन थोडं हे करतो. पण ऑब्व्हियसली कारण युवा मित्र त्याला प्रपोर्ट करते, युवा मित्र त्यांना सपोर्ट करते हे सगळं करायला. आता 4 प्रॉडक्ट आहेत, ज्याच्यामध्ये दूध आहे, त्यानंतर चीज आहे. चीज मध्ये 3-4 प्रकारचं चीज होतं. दूध खूप कमी केलंय कारण त्याची व्हॅल्यू चेन मेंटेन करायला परवडत नाही आणि लोकांना दूध हवंय, दुधाचे फायदे माहिती आहे, पण दूध स्वस्त पाहिजे, म्हणजे गायच्या दुधाच्या तुलनेत पाहिजे, तर ते काही देऊ शकत नाही. तुम्हाला अनुभव आला असेल.
तर ह्या सगळ्या गोष्टी, तर दूध आणि चीज ह्या 2 मोठ्या गोष्टी आहेत. आम्ही पुढचं जे आहे आणि लाईव्ह गोट आणि वर्मी कंपोस्ट हे 4 प्रॉडक्ट आता सध्या विकायला आहेत. पण फ्युचरमध्ये जवळजवळ 19 प्रॉडक्ट आम्ही बाजारामध्ये आणू. तर ह्या डिसेंबर एंडला कदाचित ते जून जुलैलाच आले असते, पण मागचे 4 महिने लॉकडाऊनमुळे सगळंच बंद होतं. इन्क्लुडिंग प्लांट सुद्धा आम्हाला 1.5-2 महिने बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे ते शक्य झालं नाही. म्हणून आता आम्ही ते 1 जानेवारी पर्यंत पोस्टपोन केले, कारण सगळं नॉर्मल होणं आणि पुन्हा बॅकलॉग आणि हे सगळं. पण आम्ही 4 प्रॉडक्ट पुन्हा एकदा लॉन्च करू जानेवारीमध्ये आणि साधारणतः त्याच्या पुढच्या जानेवारी 22 मध्ये 19 प्रॉडक्ट सगळे असतील कंपनीचे दुधाचे. नक्कीच नक्कीच सर. सर त्याला तुमच्या फ्युचर प्रोडक्ट साठी आणि सध्याच्या प्रोडक्शन साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणखी एक असा प्रश्न होता की सावित्रीबाई फुले मध्ये आणि युवा मित्रामध्ये दोन्हींमध्ये मिळून तुम्ही असं डायरेक्टली आणि इनडायरेक्टली किती जॉब क्रिएट केले आतापर्यंत? किती लोकांना जॉब आपण क्रिएट केले ग्रामीण? युवा मित्रमध्ये जे डायरेक्ट जॉब आहेत, जे युवा मित्रच्या पेरोल वरती आहे, असे 264 लोक आहेत. युवा मित्रने ज्या संस्था संघटना उभ्या केल्या आहेत, पाणी वापर संस्था आहे, त्यांचे सेक्रेटरी आहेत, किंवा प्रोड्युसर कंपन्या आहेत, त्यांचे सीईओज आहेत, त्यांचे सगळे आहेत, असे मिळून साधारणतः एक 400-450 जॉब तिकडे केलेत. आणि जे शेतकऱ्यांबरोबर त्यानंतर जे शेळी पालनामध्ये व्यावसायिक पद्धतीने जे करतात, जरी मी सांगत असलो 8,600 महिला करतात, पण जे व्यावसायिक पद्धतीने, म्हणजे पूर्वी शेती करत होते, नोकरी करत होते, MIDC जात होते, ते सगळं सोडून नवरा बायको आता ते काम करतात. असे जवळजवळ 2200 लोक आहेत की जे फक्त आता शेळी पालन करतात, दुसरा कुठलाही उद्योग करत नाही. तर ते 2200 जॉब आहेत. आणि जे काही आम्ही पाण्याचं काम करतो, कारण आम्ही 382 डॅम डिसिल्ट केले, आमचे स्वतःचे खूप मशिनरी आहे, त्याच्यात डिझेल लोकांनी टाकायचं आणि ते करायचं, तर तसं काम आहे. प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ 16,000 शेतकरी मेंबर आहेत. म्हणजे ह्या 8,000 महिला सोडून ज्या प्रोड्युसर कंपन्या आहेत, डाळिंबाची आहे, दुधाची आहे, त्यानंतर इंद्रायणी तांदळाची कंपनी आहे, त्यानंतर एक्झॉटिक व्हेजिटेबलची कंपनी आहे. तर तिच्यामधून आम्ही साधारणतः 16,500 शेतकरी त्याबरोबर जोडलेले आहेत. यू कॅन से एक 10,000 लोकांना डायरेक्ट मदत होते. जरी 16,500 असले तरी ते काही सगळे 100% राहत नाही, ते होते. तर जर युवा मित्राचा पूर्ण पोर्टफोलिओ म्हणून विचार करायचा असेल तर आम्ही 1 लाख, म्हणजे मी आकडे तुम्ही म्हणाल की असं कसलं फेकतोय, पण आज मागच्या आठवड्यातच अॅन्युअल कंप्लीट झाला, तर साधारणतः 1,70,000च्या आसपास फॅमिलीसाठी डायरेक्टली आम्ही काम करतो सध्या. 1 लाख. 10 लाखाचं टार्गेट आहे. हो, 10 लाख. तर आणि ऑन ऍव्हरेज ह्यांची इन्कम किती असेल बरं आता, म्हणजे वार्षिक किंवा मंथली काय इन्कम? शेळी पालकांची ऍव्हरेज इन्कम 68,000 पर्यंत गेलेलं आहे शेळी पालकांचं. मगाशी मी सांगितलं 67,000 पर्यंत शेळी पालकांचं गेलेलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न साधारणतः 1 लाखाच्या आसपास आहे, कारण बराच एक्झॉटिक व्हेजिटेबल मार्केट लिंकेज, 100% मार्केट लिंकेज आहे. आणि दररोज इथून ब्रँडिंग करून माल सोसायटीज मध्ये विकला जातो आणि तो एक मोठा प्रकार आहे. परत काही B2B ज्या बिग बास्केट आहेत, याच्या मोठ्या कंपन्यांना त्या कंपन्यांमार्फत डायरेक्टली सप्लाय केला जातो. तर असं सगळं आहे. तर एक 90 ते 1 लाख रुपये शेतकऱ्यांसाठी, आणि हे मी सांगितलं की 68,000 पर्यंत याचं महिलांचं असे. नक्कीच नक्कीच सर. सर आणि ही जी आकडेवारी तुम्ही सांगितली ही वार्षिक आहे, राईट का मंथली? वार्षिक. सर नक्कीच खूप चांगली आकडेवारी, म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक शेतमजूर किंवा ह्यांच्यासाठी तुलनात्मक ही चांगली आकडेवारी आहे, म्हणजे त्यांना इन्कम सोर्स खूपच चांगला आहे. सर आपण आता आपल्या प्रेक्षक जे आहेत त्यांचे काही प्रश्न घेऊ. पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही हँड रेज केलेला आहे. तुम्हाला स्वतःला तुम्ही अनम्यूट करा, व्हिडिओ ऑन करा आणि प्रश्न विचारा तुमचा. बोला सर. हॅलो. हा बोला. हा बोला, ऐकायला येते. हो येते. हो बोला. नमस्कार सर, पृथ्वीराज चव्हाण बोलतोय. खरं तर ग्रामीण भागावर फक्त शेळ्यांसाठी इतकं चांगलं काम होतंय आणि आम्ही ह्याच्यापासून
अलिप्त होतो. ही माहिती आज मिळाली त्याच्याबद्दल सर्वप्रथम तुमचं आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं अभिनंदन. माझा प्रश्न असा आहे की तुमच्या माहितीतनं असं कळालं आम्हाला की जवळपास तुमच्या जवळ 64,000 शेळ्यांचा पेडिग्री डाटा आता उपलब्ध आहे याचा अर्थ. हो, 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 तर हो. त्या विक्रीला उपलब्ध असतात का? कारण हा फार मोठा आकडा आहे. हो, हो, आणि हो. यातनं तुम्ही सॉर्टिंग केलेलं आहे का? त्याला आपण ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड अशा पद्धतीनं. तर जे जातीवंत म्हणून विक्री करण्यासाठी म्हणून काही तुमची कल्पना आहे का? आणि त्याचे दर काय असतात? दोन गोष्टी आहेत. तर आम्ही असे ग्रेडिंग वगैरे काही केलेलं नाही. आम्ही दोनच डाटा ठेवतो की एक तर प्रेग्नंट गोट, लॅक्टेटिंग गोट, ड्राय गोट, मेल आणि फिमेल, बरोबर, आणि त्यांचं एज, हे 4-5 प्रकारचा डाटा आमच्याकडे ठेवतो. आणि मग बाकीचा डाटा जो आहे तो हे की त्यांचं लसीकरण झालंय का, त्यांच्या कुणाकडे आहे, त्या महिलेचं परत जिओ टॅगिंग केलेले आहे सगळे गोठे, कारण आम्ही ट्रेसेबिलिटी निलेशजी पहिल्यांदा भारतामध्ये ट्रेसेबिलिटी आणली आम्ही. म्हणजे नक्कीच. स्केलवरती नाहीये, पण नक्कीच 500 गोठे म्हणजे 500 गोठ्यांमधून जाणाऱ्या शेळ्या ह्या ट्रेस करू शकता तुम्ही. स्कॅन म्हणजे तुमच्या कॅम स्कॅनरने स्कॅन करून तुम्ही बघू शकता की कुठलंही जिओ टॅगिंग करू शकता, त्या महिलेशी बोलू शकतात आणि लसीकरणाचा चार्ट मिळू शकतात. एनिवे, तर तुमचा जो प्रश्न होता तसं ग्रेडिंग केलेलं नाहीये आम्ही. जेव्हा म्हटलो की एवढ्या 52,000 54,000 ज्या शेळ्या आहेत आमच्याकडे, तर त्याचा डेटाबेस आहे, पण ह्या महिलांच्या शेळ्या आहे, म्हणजे आमच्या किंवा सावित्रीबाईच्या ह्या शेळ्या नाही, ह्या विखुरलेल्या आहे. फक्त त्याचा डेटाबेस आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे जर कुणाची डिमांड आली, जशी एक तर 2 प्रकारे आम्ही विक्री करतो. एक तर आहे की ज्यांना विकायचे असेल ते गोट सेंटरला फोन करतात आणि रेट जो काय आहे थोडंफार निगोशिएट करून त्या रेटला त्यांना पैसे जातात आणि ती विक्री आम्ही करतो, ज्याच्यासाठी काही बायर ठरलेले आहेत. दुसरा प्रकार असा आहे की काही बायर, बल्क बायर येतात की आम्हाला 500 शेळ्या पाहिजे, 300 शेळ्या पाहिजे, 200 शेळ्या पाहिजे. काही फाउंडेशन येतात. मागच्या वर्षी आम्हाला रिलायन्स फाउंडेशनने सांगितलं की आम्हाला 2 शेळ्या, त्यांना किमान 2-2 बकरं, आणि ते पण इतक्या वजनामध्ये बसलेले पाहिजे, असं एक मोठं दिलं. पण किती युनिट पाहिजे, तर त्यांना पाहिजे होते 3,000 युनिट. तर अशा प्रकारचे बल्क ऑर्डर पण येतात. मग त्या 2 महिने 3 महिने मग जशी गरज आहे तसं करून देतो. जे ब्रँडेड, हे तुम्हाला काय म्हणतात, ब्रँडेड नाही, काय तुम्ही शब्द वापरला की ब्रीड वाईज ज्या शेळ्या द्यायच्या आहे, तर आम्ही ह्या 2 ब्रीडच्या एकदम चांगल्या म्हणजे 100% शुअर असलेल्या शेळ्या नक्की देऊ शकतो. पण खूप नाही देऊ शकत, कारण थोडं आमच्यासाठी मर्यादा आम्ही असं घालून घेतलंय की आम्हाला शेळी पालन करून आम्हाला त्याची बकरं विकून मोठं व्हायचं, म्हणजे ते शेळ्या विकणं हा मुख्य व्यवसाय नाही. त्यामुळे चांगलं ब्रीड प्रिझर्व करायला महिलांना सांगतो. ती विकायला लागली तर तिला विचारतो आम्ही, तुझी अडचण काय आहे, ती अडचण अशी असेल ना, मग त्याच्याऐवजी ही शेळी नको विकू, ती विकू, हिच्यात 2,000 जास्त मिळतील ना, आम्ही तुला 2,000 कशी काढून द्यायची मदत करतो, पण तू अडचण म्हणजे शेळी विकू नको. तर अशा प्रकारे इट्स अ सोशल बिझनेस व्हेंचर, त्यामुळे सोशली ते करतं. पण नक्कीच कुणी पाळणारा असेल, आता तर आमच्याकडे सध्या गेल्या 3 महिन्यापासून तर फक्त पाळणाऱ्यांना शेळ्या देतोय आम्ही, आणि फक्त बोकड असतील तर काही बल्क बाहेरला देतोय. पण पाळणाऱ्यांना पण 20 शेळ्यांचा गोठा करायचा आहे, 10 शेळ्यांचा गोठा करायचा आहे, असं घेऊन जातात आणि बऱ्यापैकी हे करतात. आणि नक्कीच देऊ शकू. तुम्ही कधी कॉल केला तर आमची पद्धत अशी की बुक करावं लागतं तिथे शेळ्या येऊन, आणि तुमची गरज सांगायला लागते. त्याच्याप्रमाणे तुम्हाला प्रेग्नंट पाहिजे असेल, तुम्हाला दुसऱ्या विताच्या पाहिजे असेल, पहिल्या विताच्या पाहिजे असेल, इतक्या किलोच्या पाहिजे असेल, सगळ्या प्रकारच्या सॉर्टिंग करून मिळतात. नक्कीच सर, खूप चांगली माहिती देत आहे. आणि नवीन शेळी पालकांसाठी पण ही असे जातीवंत शेळ्या उपलब्ध आहेत, ही पण खूपच उल्लेखनीय बात आहे. म्हणजे जातीवंतच्या पेक्षा निलेश, मी एक महत्वाचं सांगेल की आम्ही त्याची गॅरंटी देऊ शकतो की हिला कुठला आजार नाहीये, त्या शेळीची माहिती त्याला देऊ शकतो. आणि जेव्हा तुमच्याकडे ट्रान्सफर करतो त्यावेळेला सगळं लसीकरणाच्या चार्टसह सगळं दिलेलं असतं. जर एखादी शेळी आमच्या पोर्टफोलिओमध्ये नसेल आणि तरी सुद्धा ती आमच्याकडे विकायला आली, तर आम्ही तिला किमान 4 दिवस स्टेबल करतो गोठ्यामध्ये. काय होतं की जेव्हा तुम्ही फिरणाऱ्या शेळ्या गोठ्यात आणतात, तर त्या सांभाळायला नेतो तो गोठ्यात नेतो, आणि गोठ्यात नेऊन त्या पुढच्या 15 दिवसात, महिन्यामध्ये मरून जातात किंवा 50% तरी मरतात. त्यामुळे त्यांना थोडं स्टेबल करायला हवं.
तर आम्ही ते पण विचारतो की तुम्ही न्यायचे कशाला आहे, तुम्ही गोठा केलाय तर मग तो कसा आहे, बांधून ठेवणार आहे का की ओपन आहे, ओपन चरायला सोडणार, किती वेळ सोडणार आहे, हे सगळं विचारून मग आम्ही त्याला शेळ्या सजेस्ट. एखादी शेळी अशी असेल की चरणारीच असेल आणि त्या गोठ्यात नेणार असेल, आम्ही सांगतो ही बाबा नेऊ नको, आमच्या अजिबात त्या भानगडीत पडू नको, कारण ही टिकेलच याची काही गॅरंटी नाही. कारण आमचा उद्देश पैसा कमवणं हा उद्देशच नाही आहे. ह्या संस्थेचा उद्देश आहे की बॅक एंड आणि फॉरवर्ड लिंकेज मध्ये शेळी हे फक्त गरीबाची गाय नाही, तर शेळी ही एक प्रोफेशनल व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय म्हणून त्याच्याकडे करायला पाहिजे आणि त्या व्यवसायाचे सगळे गणित पाळले पाहिजे. हा आमचा खरं उद्देश आहे. नक्कीच नक्कीच सर. आणि दुसरं एक विचारायचं होतं की जे तुम्ही ट्रेसेबिलिटी बोलले होते, तर असे काय आपण ट्रेसेबल मीट साठी काय तुम्ही भविष्यात काय हे करणार आहात का, की ट्रेसेबल मीट अवेलेबल नसतं बऱ्याच वेळा. कारण मी एक स्वतः मीट सप्लायर होतो, तर बरेचशे जे आपले 5 स्टार आणि 4 स्टार आहेत हॉटेल्स, त्यांना त्यांचे नॉर्म्स खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्यांना ट्रेसेबल मीटच लागतं आणि तेवढ्या एका कारणासाठी ते ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड वरनं इम्पोर्ट होतं. तर जर आपल्याकडे ऑलरेडी इतके सारे म्हणजे ट्रेसेबल एनिमल्स अवेलेबल आहेत, तर नक्कीच आपण त्यांच्या बोकडांच्या मीटसाठी आपण विचार करू शकतो. नाही, उद्देश तोच आहे की ट्रेसेबल हे करून एक प्रीमियम मीट सेगमेंट मध्ये जायचं, हाच उद्देश आहे. परंतु आता ट्रेसेबिलिटी मी सांगितलं की पायलट फेजला आहे. आम्ही 500 गोठे ट्रेस करतोय आणि मग त्याचा वेगवेगळा डेटा, इन्शुरन्स डेटा, डेट डेटा, नंतर त्याचं स्कॅनिंग आणि मग ते किती इझी होईल, परत स्टॅम्प होतात का, त्याच्यात आहे. कारण हे सगळं करत असताना जर तुम्हाला हाय एंड ट्रेसेबिलिटी आणायची असेल, 400 रुपये पर गोट लागते. म्हणजे जी महिला 200 रुपयाचा इन्शुरन्स करत नाही ती 400 रुपये टाकणार नाही. तर आमच्या डोक्यामध्ये आहे की जास्तीत जास्त 10 रुपये खर्च झाला पाहिजे ट्रेसेबिलिटीचा पर गोट, आणि आता तो आमचा 40 रुपये आहे. तर तो आम्हाला 10ला आणायचा आहे पहिली गोष्ट, कारण हे आम्ही करतोय म्हणून चाललंय, पण त्या महिलेने तो केला पाहिजे. तर R&D चालू आहे आणि उद्देश तोच आहे, म्हणजे डेफिनेटली. नक्कीच नक्कीच सर. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या उपक्रमासाठी. आपण अनंता म्हणून आहेत, त्यांनी हँड रेस केलेलं आहे. प्लीज त्यांना अनम्यूट करा. सर तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आणि तुमचा प्रश्न विचारा. ठीक आहे. मी हॅलो. बोला सर. बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये जर मला गोट हे विकत घ्यायचे असतील तर कशा प्रकारे घ्यायचे सर? युवा मित्रकडून समजा, किंवा महात्मा ज्योतिराव फुलेकडून. बरोबर, मी सांगितलं त्याप्रमाणे एक तर युवा मित्राचा मी पाहिजे तर नंबर निलेश यांना शेअर करतो, ते तुम्हाला सगळ्यांना शेअर करून देतील. सुवर्ण म्हणून त्या सगळ्याचं बघते. प्रोसिजर फक्त मला हवी. प्रोसिजर हेच आहे की तुम्हाला काय हवंय ते तुम्ही सांगायचं आणि ऍटलीस्ट 50% ऍडव्हान्स देऊन बुक करायच्या शेळ्या, आणि मग तुम्हाला जशा पाहिजे तशा शेळ्या ते आणून देतात. तुम्ही तिथं तपासून घ्यायच्या, डॉक्टर घेऊन येऊ शकतात, तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू शकतात आणि त्याच्याप्रमाणे ते वजन करून आणि वजनावर शेळ्या दिल्या जातात. तर वजनावरती शेळीचा आत्ताचा जो रेट आहे तर तो वेगवेगळा आहे. म्हणजे 250 रुपयापासून तर 370 रुपयापर्यंत आहे. म्हणजे मग ती अगदी प्रेग्नंट आहे का, सेकंड टर्मची प्रेग्नंट असेल, अगदी 15 दिवसांनी जाणायला असेल तर तिचा रेट वेगळा आहे. बोकड असेल, लिशियस बोकड असेल, म्हणजे तुमचा 6 ते 8 महिन्याचा बोकड असेल तर ऑब्व्हियसली 300 रुपयापर्यंत जातो. असे वेगवेगळे रेट आहेत, तर ते तुम्हाला तिथं समजून घेता येतील. सर बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये समजा कुठं समजा मला खरेदी करायचं, कुठं रजिस्ट्रेशन वगैरे काही करावं लागेल का? की नाही, बुलढाण्यात नाही सांगता यायचं बरं का मला काही. बुलढाण्यात नाही सांगता नाही. ओके सर. सर जवळपास बुलढाण्याच्या आजूबाजूला अमरावती वगैरे झाला, समजा अकोला वगैरे. अमरावतीला आता मी इथं पब्लिकली डिस्क्लोज नाही करू शकत, पण अमरावतीला कदाचित 2 महिन्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या संधी उपलब्ध मिळतील. नुसते तेवढ्याच संधी नाही तर एक्सपोर्ट फॅसिलिटी पण तिथे येते, पण मी आता काही सांगत नाही त्याच्यावर, सांगू शकत नाही टेक्निकली. ठीक आहे, म्हणजे धन्यवाद असं असतं तर मी सांगितलं असतं, पण दुसरं कोणीतरी ते करतंय, आम्ही त्यांना मदत करतोय आणि ते त्या बाजूने झालेलं आहे. नक्कीच सर. तुम्ही पब्लिश जेव्हा करता तेव्हा आम्ही तुम्हाला फॉलो करू. धनंजय साहेब आहेत, त्यांना अनम्यूट करता का? तर ते त्यांचा एक प्रश्न आहे. सर स्वतःला अनम्यूट करा. सर. हा सर, माझा आवाज येतोय? हो हो येतोय, बोला.
हा नमस्कार पोटे साहेब. नमस्कार. अत्यंत उत्तम काम करतायत. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. माझा प्रश्न असा होता की हे जे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे हे तयार करण्यासाठी आपल्याला जॉग्राफिकल रेस्ट्रिक्शन काही आहे का मेंबर्स साठी? म्हणजे एकाच गावाची नाही. वगैरे पाहिजेत का? नाही, जॉग्राफिकल रिस्ट्रिक्शन नाहीये, पण मी तुम्हाला एवढं हा. सांगेन की एका गावाचे मेंबर घेऊन करू नका, कारण गावातलं इलेक्शन लागलं की तुमची कंपनी फुटलीच म्हणून समजा. त्यामुळे एक 10-15 गावचे घ्या. हा, म्हणजे एका गावाचं इलेक्शन लागलं त्याला म्हणा तुझं इलेक्शन संपलं की मग ये आमच्याकडे, सगळं झालं. हा, फार चांगलं सजेशन आहे. येस, धन्यवाद. म्हणजे एका गावातले अजिबात घेऊ नका. होय. एक आणि 10 ते कॉन्टॅक्ट म्हणजे लाइटर साईड सोडून द्या, पण एक 10 ते 15 गावांचं क्लस्टर जर असेल तर ती कंपनी व्हायबल उत्तम होते. आहे. हा, राईट, तर राईट. त्यासाठी आपला कॉन्टॅक्ट साठी काही ईमेल किंवा मोबाईल नंबर मिळू शकेल का? आपण कार्यक्रमाच्या शेवटला आपण सरांचा ईमेल आयडी शेअर करणार आहोत आणि तर त्या कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. धन्यवाद. सागर सर आहेत, त्यांनी प्रश्न विचारला होता, त्यांना अनम्यूट करता येईल का? बर, त्यांचा असा प्रश्न होता की युवा मित्रच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जो क्रॉप पॅटर्न मिश्र पीक पद्धत देण्यात येते त्याविषयी सविस्तर काही माहिती देता येईल का आपल्याला थोडीशी? सागरजी, म्हणजे मला वाटतं तुम्हाला माहित असेल, मला माहित नाही तुमच्याबद्दल, पण त्याच्याबद्दल मी खूप जास्त माहिती नाही देणार कारण हा विषय वेगळा आहे. परंतु फक्त आता त्यांनी प्रश्न विचारले आणि सगळ्यांच्या उत्सुकता ताणवल्यात म्हणून मी फक्त सांगतो की युवा मित्राच्या वतीने शेतकऱ्याला दररोज 1000 रुपये कॅश इन्कम मिळायला पाहिजे एका एकरामधून, अशा प्रकारचं एक मॉडेल डेव्हलप केलंय आणि जवळजवळ 1200 शेतकरी ते मॉडेल करतात. आता कोणी 3000 रुपये घेतं, 4000 रुपये घेतं, 5000 रुपये घेतं आणि ज्याचा बेस असा आहे की एकच क्रॉप करण्याऐवजी, म्हणजे तुम्ही टमाटेच केले 1 एकर आणि टमाटे करायला तुम्हाला 50,000 खर्च आला लागवडीचा, त्यानंतर ते निघाले आणि मार्केट पडलं तर तुमचे 50,000 जातात आणि सगळं नुकसान होतं. कारण तुम्ही बघितलं असेल, कांदे असेल, टमाटे असेल, खूप व्हेरिएशन असतं भाजीपाल्याच्या ह्याच्यात. तर आम्ही साधी सोपी गोष्ट आहे की असं काही केलं की तुम्ही 1 एकरामध्ये टमाटेच करण्याऐवजी किंवा कांदेच करण्याऐवजी, वांगेच करण्याऐवजी तुम्ही 5 ते 6 प्रकारच्या भाजीपाला करा आणि दररोज 10 दिवसांनी वेगळ्या वेगळ्या सोयिंग करा. म्हणजे जर किंवा इव्हन तुम्हाला टमाटेच जरी करायचे असेल तर दर 1 महिन्याच्या अंतराने तुम्ही टमाट्याची 10-10, 5-5, 7-7 गुंठे लागवड करा. म्हणजे दररोज तुमच्याकडे 4 जाळ्या टमाटे येतील आणि ते तुम्ही बाजारात गेले 200-250 रुपये जाळी मिळाली तरी 1000 रुपये मिळतील. अशा प्रकारचं वेगवेगळ्या पिकांचं कॉम्बिनेशन आम्ही केलेलं आहे आणि जो काही मागच्या 30-40 वर्षाचा मार्केटचा डेटा आहे त्या डेटावरनं काय मार्केट फ्लक्च्युएट होतं साधारणतः आणि त्या फ्लक्च्युएशनच्या काळामध्ये कुठल्या याला साधारणतः कॉन्स्टंट भाव असतो, कधी तुम्ही किती पैसे मिळवू शकतात, असं करून एक क्रॉपिंग पॅटर्न डिझाईन केलेला आहे त्या सगळ्या 6-7 भाज्यांचा पण. आणि त्यातून त्याला कोणी 5 गुंठे मिश्र क्रॉपिंग किंवा 5 गुंठेचा प्रयोग, 5 गुंठेचा प्रयोग, असं फायर फार्मिंग असं पण त्याला नाव आहे. फक्त मी तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने या ठिकाणी, म्हणजे गोटरी असेल किंवा काय असेल, या सगळ्याच्या मागची संस्था म्हणून आमची जी भूमिका आहे ती अशी आहे की आमचा शेतकरी गरीब आहे हे खोटं आहे, आमचा शेतकरी अडचणीत आहे हे वास्तव आहे. आणि अडचणीत तो का आहे तर त्याला वर्षातून एकदा किंवा दोनदाच उत्पन्न मिळतं आणि बाकी वेळेला त्याला उधारीवर जगावं लागतं आणि उधारीवर जगावं लागल्यामुळे त्याला एकतर एकच गोष्ट, म्हणजे त्याला डॉक्टरकडे जायचे असेल तरी जास्त पैसे द्यावे लागतात आणि किराणा दुकान द्यायचे असेल तरी जास्तीचे पैसे द्यावे लागतात आणि पैसे तर जास्तीचे देऊन सुद्धा कमी क्वालिटीचं अन्न मिळतं, पण त्याच्यापेक्षा तो डिग्निफाय होत नाही कारण सगळेजण त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करतात. का तर हे उधारीवाले, याचे पैसे बुडतील, काही नाहीये. जो सर्वसामान्य ज्यांचं रेग्युलर उत्पन्न आहे, नोकरदार वर्ग आहे, त्यांना मात्र समाजात पत असते कारण सगळ्या समाजाला, मार्केटला माहित असतं की महिन्याच्या शेवटी ह्या माणसाला इतके 10,000, 20,000, 50,000 मिळणार आहे आणि मग तुम्हाला क्रेडिट कार्ड पासून मोटरसायकल पर्यंत आणि कार पासून सोन्यापर्यंत सगळं हप्त्यावर द्यायला लोक तयार होतात. तर हे जे सगळं आहे या तत्व, तर आमची भूमिका अशी आहे की आमच्या शेतकऱ्याला दररोज उत्पन्न मिळालं पाहिजे, हा आमचा पहिला पायंडा आहे. मग तो दूध असेल, शेती असेल, तुम्ही 10 एकराचे द्राक्ष बागायतदार आहात, आमच्या दृष्टीने काही उपयोगाचे नाहीये. आमच्या दृष्टीने दररोज 1000 रुपये घेणारा माणूस फार महत्वाचा आहे, ते 15 लाख रुपये वर्षाला घेणारा माणूस फार महत्वाचा
नाहीये. आणि त्यातून मग हे सगळं, मग शेळी पालन असेल, आमचं दुग्ध उत्पादनाचा बाकीचे प्रयोग असतील किंवा आमचे शेतीचे प्रयोग असतील, हे सगळे त्या डिग्निटीशी आणि त्याच्या दररोजच्या उत्पन्नाशी जोडलेले आहे. त्यामुळे तो म्हणून माझ्या बोलण्यात तुम्हाला कुठेही विषमुक्त अन्न आणि ऑर्गॅनिक फार्मिंग आणि आणि तमकं हे काही आलेलं नाही. माझ्या दृष्टीने एकच आहे की त्याला पैसे मिळाले पाहिजे. एकदा त्यांनी पैसे मिळाले की त्यांनी काय करायचं ते करा, पण पैसे मिळणं हा सगळ्यात महत्त्वाचा टार्गेट असलं पाहिजे आणि ते डिग्निफाईड पद्धतीने मिळाले पाहिजे. हा आमचा सगळा भूमिका आहे आणि त्या दृष्टीतून हा 5 गुंठ्याचा प्रयोग हे केलेला आहे. फक्त मी प्रेक्षकांना म्हणून सांगेल की तुम्ही युवामित्र.org ला गेलात तर तिथे जसं माझे कॉन्टॅक्ट नंबर मिळतील तसं हे 5 गुंठ्याच्या प्रयोगाबद्दल सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही युट्यूबला युवा मित्र 5 गुंठे प्रयोग सांगितलं तर तुम्हाला बरेच व्हिडिओ वेगवेगळ्या चॅनलने केलेले सापडतील. ते तुम्ही बघून समजू शकता किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच, नक्कीच सर. थँक्यू. अमित सर आहेत, त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं, त्यांचा प्रश्न विचारावा. अमित सर, डाव्या साईडला अनम्यूटचं बटन आहे, बोला. हॅलो. हो बोला सर. हा, आम्ही दितापे बोलतोय सर, श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर वरनं. हा बोला. आपण बंदिस्त शेळी पालनासाठी पण आपल्याकडनं शेळ्या उपलब्ध होतात का? हो हो हो, उलट आम्ही चांगल्या प्रकारच्या शेळ्या देऊ शकतो तुम्हाला, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लसीकरण झालेल्या, प्रमाणित झालेल्या आणि तुम्हाला निवडायला चॉईस आहे अशा शेळ्या आम्ही देऊ शकतो. पण दुसरा प्रश्न असा होता की आम्ही या शेळ्या समजा आम्ही पालन केलं याचं, तर तुम्ही आमच्याकडनं या परत खरेदी करता की त्याचं मार्केट आम्हाला स्वतःला बघावं लागतं? हो, आत्ताची परिस्थिती अशी की आम्हाला शेळ्याच मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला विकायला किती लागतात ते सांगा, फक्त विकायचं सांगा आम्हाला. त्यामुळे शेळी विकणं हा भारतातला आत्ताची अडचणच नाहीये, बरोबर. म्हणजे तुम्हाला पण नसावी, पण मी सांगतो की आम्ही विकत घेतो. दुसरं एक अजून एक सर विचारायचं होतं, तिसरा प्रश्न. सॉरी, मी जास्त प्रश्न विचारतोय. पण माझ्याकडे आता बोर जातीच्या पण शेळ्या आहेत आणि सिरोही जातीच्या पण आहेत. तर आपण क्रॉस ब्रीडिंग मध्ये पण काम करता की फक्त उस्मानाबादी आणि संगमनेरी वगैरे अशा? आम्ही कुठल्याही जातीत किंवा कुठल्याही बोर किंवा कुठल्याच धर्मपंथाचे नाहीये, म्हणजे बोरवाला, सिरोईवाला, जमनापरीवाला, संगमनेरीवाला कुठल्याच पंथाचे नाहीये. आमच्यासाठी काय, त्या महिलेला ज्याच्यात पैसे मिळतात तिच्या शेळ्या मारणार नाही, मग त्या संगमनेरी, उस्मानाबादी इथं चालतात म्हणून ते देतो, बरोबर. हा सगळा भाग आहे. मी इथे बोललो तर निलेशला माहिती माझे मत की बोरचं मटनही जरी घ्यायला गेलं, एकदा मटन खायला गेलं की 600 रुपये भाव, मग संगमनेरचं असलं 600, बोरचं असलं तर 600, पण विकत घ्यायला गेलं बोर जातीचं की तुम्हाला 800 रुपये की 1000 रुपये की 2000, मला माहित नाही. म्हणजे तशा प्रकारे घेतलं फार मोठं गौड बंगाल आहे, मला त्याच्यात पडायचं नाही. माझं म्हणणं आहे की आम्ही एकच गोष्ट करतो की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला पैसे मिळतील, त्याचं नुकसान कमी होईल, त्याला 2 ब्रीड मिळतील, दर वर्षाला म्हणजे 2 वर्षामध्ये 3 वितं झालेच पाहिजे, तरच शेळीचा धंदा परवडतो, नाही तर परवडत नाही. शेळी जर खाटी राहिली 3 महिने 4 महिने तर शेळीचा धंदा परवडत नाही. ती सगळी आर्थिक गणितं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली. तर आधी साधारण किती दिवस आधी बुकिंग करावं लागेल शेळ्यांचं? साधारणतः एक 5-6 दिवस तरी, म्हणजे जास्त असतील तर 5-6 दिवस, पण 2, 5, 10, 15 असं न्यायचे असेल तर तुम्ही अगदी फोन करून गाडी घेऊन आला तरी तुम्हाला 100 शेळ्यांमधून 10 शेळ्या निवडता येतील. एनी गिव्हन टाइम आम्हाला असतात. हा, सध्याच्या कंडिशनला आम्ही एक युनिट आता मी घ्यायचं म्हणतो, म्हणून बाकी काही नाही. हो हो हो, ते तर काय फोन करून तुम्ही कधी येऊ शकतात. आणि सगळं आमच्याकडे डेमोसाठी शेळ्या आहेत, शिरोई ठेवलेल्या आहेत, जमनापरी ठेवलेल्या आहेत, उस्मानाबादी आहेत, सगळ्या प्रकारच्या शेळ्या तिथे ठेवलेल्या आहेत, पण त्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी. म्हणजे लोकांना बरंच असतं ना, अरे पण ती आम्हाला ही पण पाहिजे, ती पण बघ बाबा, घेऊन जायची असेल तर घेऊन पण जावा, आम्हाला काय करायचं नाही. पण हिस्ट्री पूर्ण अवेलेबल असते. काय काय हिस्ट्री पूर्ण अवेलेबल असते. हो हो हो, हिस्ट्री अवेलेबल असते. नक्कीच सर, तुम्ही खरंच खूप सविस्तरपणे आतापर्यंत माहिती दिली, त्याबद्दल सर्व शेळी पालकांच्या वतीने मी तुमचं आभार मानतो. आणि आपण काही क्वेश्चन्स विचारतो प्रेक्षकांना, तर ते प्रश्न आपण विचारूया. ते स्क्रीनवरती येतील. प्रेक्षकांना हे विनंती आहे की ते क्वेश्चन्स, एक टिकमार्कचे क्वेश्चन्स, ते त्यांचं उत्तर द्यावे. आणि दुसरं निलेश, आम्हाला आपण इंटरप्ट करते मी.
आपण नंतर घेऊया ते क्वेश्चन्स. आधी क्वेश्चन्स होऊ दे तुमचे. ओके चालतील? ठीक आहे, ठीक हा. आहे. दुसरं एक सर्वांना विनंती अशी होती की दरवेळेस तुम्हाला कुठल्याही इव्हेंटसाठी रजिस्ट्रेशन करायला लागतं. तर त्याच्याऐवजी kisan.net हे ऍप डाउनलोड करा आणि तिथे शेळी पालनाच्याच संदर्भात नाही तर आपण बाकीचेही विषयांवरती तुम्ही वेगवेगळे वेबिनार जे ऑर्गनाईज केलेले आहेत त्याला जॉईन करू शकता. तर मला वाटतंय प्रश्न कोणाचे आहेत Q&A मध्ये विचारावेत, नाहीतर मी सरांना माझे जे 2 प्रश्न आहेत ते विचारतो. सर नवनाथ म्हणून आहेत, आपण त्यांना अलॉट टाकू. नवनाथ सर तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. प्लीज प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं रजिस्ट्रेशन करण्यासाठी kisan.in चा ऍप तुम्ही वापरा. तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर प्रॉब्लेम असा होता की फक्त मोबाईल मधूनच मीटिंग अटेंड करता येते, डेस्कटॉप मशीन मधून ते अटेंड नाही करता येत. नाही, ते तुम्हाला Gmail वरती किंवा जो मेल आयडी तुम्ही वापरता त्याच्यावरती तुम्ही एक मेल येतो, त्यामध्ये जॉईन क्लिक हिअर टू जॉईन ते तिथं क्लिक केलं की तुम्ही डेस्कटॉप वरनं किंवा लॅपटॉप वरनं करू शकता. ओके, मी ऍक्च्युली आजची मीटिंग रजिस्ट्रेशन केली होती. किंवा संवाद.in म्हणून जी लिंक आहे ती क्लिक करा, तुम्हाला तिथनं जॉईन करता येईल. ठीक आहे सर, थँक्यू. ठीक आहे. तर सरांनी खूपच चांगल्या रीते सर्व प्रश्नांचे सविस्तर असे उत्तर दिले. त्याबद्दल आपण त्यांचे खूप खूप आभार मानतो. सर फक्त एकच प्रश्न होता की जे चीजचं उत्पादन आहे आणि फ्युचर मधले जे प्रोडक्ट आहेत काही तर त्याच्या काही एक सर्वसामान्य जे युवा मित्राला किंवा ह्याला जुडलेले नाहीयेत त्यांच्या अनुषंगाने तुम्ही त्यांना काय असं उद्देशून काय सांगू शकता किंवा त्यांना शेळी पालनाकडे प्रवृत्त करण्यासाठी काही बोलू शकता? नाही, मी म्हणजे 2 गोष्टी सांगेन की शेळी पालन हे फक्त महिलांनी करायचं किंवा गरिबांनीच करायचं किंवा मग एकदमच IT मधून आला आणि 50 लाख रुपये टाकून केलं, हे तिन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. शेळी पालन हे सर्वांसाठी आहे, ज्याच्याकडे कमी भांडवल आहे आणि ज्याला मोठं व्हायचंय त्या सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे त्याला व्यवसाय म्हणून सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि तो अतिशय डिग्निफाईड व्यवसाय आहे. हे याचा ट्रस्ट मी तुम्हाला तेवढंच सांगतो की अतिशय डिग्निफाईड व्यवसाय तो तुम्ही केला पाहिजे, हा माझा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की शेळी पालन हे 30-40 लाख रुपये किंवा मोठ्या प्रमाणावरती एकदम जे करतात ते कधीही सक्सेस होत नाही, कारण मी खूप स्टडी केलाय. साधारणतः तुम्ही 5 ते 10 पासून शेळी पालन सुरू करावं आणि जर ऑर्गॅनिक ग्रोथ मध्ये जर तुम्ही गेला तर शेळी पालन अतिशय सक्सेस होतं आणि खूप चांगले पैसे त्याच्यामध्ये मिळतात, किंबहुना खूपच चांगले पैसे मिळतात. पण जर तुम्ही एक 25 लाख 50 लाख मोठं शेड बांधलं, त्याला लाऊडस्पीकर लावले, मग त्याला म्युझिक ऐकवलं आणि त्यानंतर जे काही सगळ्या बस स्टँड वरती लिहिलेलं आहेत ना, शेळी पालनाचा कोर्स करा आणि 3000 रुपये भरा आणि शेळी पालनाचा कोर्स करा, तर त्याच्यापासून थोडं दूर राहून कुठेतरी बघा, जा, एखाद्या महिलेकडे समजून घ्या ती कशी करते, जी 10-15 गोट शेळ्या पाळते त्याच्याकडे, आणि त्याच्या पद्धतीने करा. खूप मोठ्या प्रमाणावरती ते करता येईल आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. दुसरं जे आहे की शेळी पालनामध्ये फक्त किती भाव मिळतो याच्याकडे लक्ष देऊ नका. लक्ष द्या की आपल्या बकराचं वजन जे आहे ते साधारणतः 6 महिन्यामध्ये 25-26 किलो झालंच पाहिजे. आता जे ऍव्हरेज जे नॉर्मल शेळी पालन आहे ते 16 ते 18 किलो वजन होतं आणि तीच तुमची जी 18 ते 26 हे 8-10 किलोचं जे जो मलई आहे नफ्यातली ती तुम्ही मिस करता. त्यामुळे आपल्या वजनावरती लक्ष द्या. ते वजन वाढवायचे असेल तर जे काही साध्या प्रॅक्टिसेस आहे, खूप नाही, म्हणजे शेळीचं दूध जसं सुरुवातीला बकराला दूध पाजलं पाहिजे हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते वेळेत बंद पण केलं पाहिजे हे पण खूप महत्वाचं आहे, तरच तुमचं वजन वाढतं. त्यामुळे वजन वाढलं पाहिजे. 2 वर्षातून 3दा शेळी व्यालीच पाहिजे किंवा 8-8.5 महिन्यातून शेळीला बकरू झालंच पाहिजे. ते जर होत नसेल आणि शेळीचा भाकड काळ वाढत असेल तर तुम्हाला व्यवसाय परवडत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही शेळीच्या लेंडीपासून सगळ्या गोष्टी विकल्या जातात,
त्यामुळे ते तिथं तुम्ही व्हर्मी कंपोस्टचा बेड लावला पाहिजे, व्हर्मी वॉश विकलं पाहिजे. अशा सगळ्या म्हणजे शेळीमध्ये असं वाया जाणारं काहीच नाहीये. तर ते सगळं केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्या मार्केटमध्ये हे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शेळी जरी मटण आणि हे सगळं असलं तरी मार्केट फ्लक्च्युएट होत असतं. जरी मटणाचे रेट स्थिर असले तरी सुद्धा थोडंफार मार्केट फ्लक्च्युएट होतं. तर ते फ्लक्च्युएशनचा थोडा अभ्यास करून आपण विकलं पाहिजे आणि ऑर्गनाइज पद्धतीने थोडं विकायचा प्रयत्न केला पाहिजे. आता काय की आपण शेळी पाळतो आणि मग तो खाटी घेतो, मग तो अंगावर पैसे फेकतो, मग ते असं उचलून धरतो, मग काय 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 ते आणि त्याच्यातून ज्या काही किमती ठरतात त्याच्याऐवजी उघड्या डोळ्याने थोडं जीव जाऊ द्या. आपली जी म्हण आहे आपल्या पूर्वजांनी सांगितलेली की उघड्या डोळ्याने जीव जात नाही पण आपला जीव गेला पाहिजे. उघड्या डोळ्याने ठरवून घ्या की मला पैसे किती पाहिजे आणि ते मला मिळतात की नाही. लंकेत सोन्याच्या विटा ही दुसरी म्हण आहे, तर त्याचा काही विचार करू नका. आपल्याला जे आहे आणि प्रामाणिकपणे करा, प्रचंड पैसे मिळतात. दुसरं, मार्केट प्रचंड अवेलेबल आहे. कितीही शेळी पालक झाले आणि कितीही काही झालं तरी तुम्ही बघितलं असेल कालच्या गटारी आमोशाला सोशल डिस्टन्सिंग वगैरे न पाळताही 1-1 किलोमीटरची लाईन होती, म्हणजे दारूपेक्षा जास्त मोठी लाईन होती. त्यामुळे अजिबात तशी काही अडचण नाहीये मार्केटची. जे एक्सपोर्ट वगैरे माझे काही मित्र करतात, सानप माझा मित्रच आहे तो करतो, पण आजही एक्सपोर्टची फार गरज नाहीये कारण डोमेस्टिक मार्केटच अजून आपल्याला पुढचे 10 वर्ष डोमेस्टिक मार्केटमधून बाहेर जायची गरजच नाही खरं तर. तर ते मार्केट आहे, आपल्या कारा शेजारी आहे, घरी येऊन आहे. त्यामुळे जे शेती करतात तर त्यांनी जोड व्यवसाय म्हणून शेळी केलीच पाहिजे, हे महत्वाचं आहे. नक्कीच सर, तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. सॉरी मी इंटरप्ट करतेय. अजून एक शेवटचा, ऐकू येते का? हो हो येते. हा, अजून एक शेवटचा प्रश्न होता. अमरदीप म्हणून यांनी रेज हँड केलं होतं. तर म्यूट करता का प्लीज? हा हा, अमरदीप जी, तुम्हाला अलाउड टू टॉक केला आहे, तर अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. तत्पूर्वी जर त्यांना अनम्यूट नाही करता आलं तर चव्हाण साहेबांचा एक प्रश्न होता, त्यांना अनम्यूट करता येते का? केलंय त्यांनी. आवाज आ रहा है क्या? हा, अमर साहेब बोला. हो बोला सर. सर तुमचं नेटवर्क थोडं डाऊन आहे वाटतं. क्वेश्चन टाईप करता येईल का, तर मी ते विचारू शकतो? ओके, चव्हाण साहेबांचा ऑलरेडी आपण 7चा वेळ होता, आपण ओव्हर हे झालेलो आहे, पण चव्हाण साहेबांचा एक प्रश्न होता, त्यांना विचारता येते का, बघता का? हॅलो. हा चव्हाण साहेब तुम्ही बोला. पोटे सर, या सगळ्या वाटचालीमध्ये सातत्याने मागणी असणारं कुठलं ब्रीड, शेळीची जात आहे असं तुमच्या निदर्शनास आलं की त्याला मागणी ग्राहकांकडूनही जास्त आहे आणि सांभाळणारे जे शेतमजूर असतील किंवा तुमचे सभासद महिला शेतकरी असतील तर ते प्राधान्य देतात, तर असं कुठलं ब्रीड आहे की ज्याला दोन्हीकडे जास्त मागणी आहे? संगमनेरी आणि उस्मानाबादी ह्या दोन्हींना आपल्याकडे मागणी पण आहे आणि हे पण आहे, म्हणजे ग्राहकांपेक्षाही जे पाळणारे आहेत त्यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, कारण लोकली ते प्रचंड विकल्या जातं. म्हणजे त्यांना ते पण, आपण किती त्यांना ऑर्गनाइज मार्केट दिलं तरी त्यांच्या डोक्यात असतं मला आपल्याला लोकल पण विकलं पाहिजे. तर हे दोन जे ब्रीड आहे, जेवढा माझा अभ्यास आहे तेवढा त्याच्यामध्ये हे दोन्ही ब्रीड खूप चालतात. ऑर्गनाइज रिटेलरला काहीच घेणं देणं नाही. ऑर्गनाइज रिटेलरला बोकड पाहिजे की म्हणजे पाट पाहिजे की मेल पाहिजे की फिमेल पाहिजे, अजिबात त्याला घेणं नाही. त्याला फक्त हे पाहिजे की तो साधारणतः 16 ते 22 किलोच्या दरम्यान असलं पाहिजे आणि त्याचं वय 8 किंवा 7-8 महिन्याच्या आतमध्ये असलं पाहिजे. हा त्याचा क्रायटेरिया आहे. तो अजिबात बघत नाही की ते कुठल्या जातीचं आहे. धन्यवाद सर. अमर साहेबांनी काही टाईप केला नाही त्यांचा क्वेश्चन, तर त्यांचं नेटवर्कही डाऊन आहे. आता वेळही संपत आलाय, त्यामुळे वेळाभावी मी सर सर्वप्रथम तर पोटे साहेब तुमचं मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून ह्या वेबिनारला तुमची उपस्थिती
नोंदवली आणि सर्वांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. किसान संवादचंही ह्या वेबिनार ऑर्गनाईज करण्याबद्दल त्यांचंही GFA गोट फार्मर असोसिएशनच्या वतीने मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपवतो. सरांचे डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण शेवटच्या स्लाइड मध्ये शेअर करू. त्यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार. नमस्कार.